नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वेता सर, शालेय व्यवस्थापन पत्रिका EDU 114 व पुस्तक तिसरे कार्यालयीन व्यवस्थापन या विषयी आपण या ठिकाणी आज माहिती अभ्यासणार आहोत. तर शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन हे शालेय व्यवस्थापन पत्रिका अभ्यासक्रम हे तिसरं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास करत असताना त्यामध्ये 5 घटक आहेत. तर 5 घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण सर्वांनी कार्यालयीन व्यवस्थापन केलेलं आहे. त्याचं काही नोंदी ज्या आहेत ते घटक आहेत त्याची तुम्हाला ओझरतेची माहिती आहे. तरी आपण या ठिकाणी या अभ्यासक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन पत्रिका शिक्षणक्रम या अभ्यासक्रमांतर्गत कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव या ठिकाणी झालेला आहे आणि कोणकोणते घटक या ठिकाणी दिलेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी आज ओझरता अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर त्यामध्ये हा जो EDU 114 पुस्तक क्रमांक 3 कार्यालयीन व्यवस्थापन यामध्ये एकूण 5 घटक दिलेले आहेत. त्यामधील पहिला घटक जो आहे कार्यालयातील भौतिक घटकांचे व्यवस्थापन. त्यानंतर दुसरा घटक जो आहे शालेय पत्रव्यवहार. तिसरा घटक जो आहे शाळेच्या कार्यालयाची कार्यपद्धती. आणि चौथा घटक जो आहे बाह्य तपासणीपूर्वक करायची कामे. आणि शेवटचा घटक या घटकात दिलेला आहे तो म्हणजे शालेय व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचा अभ्यास. तर हे 5 घटक या ठिकाणी आपल्याला शालेय व्यवस्थापन तिसरं पुस्तक आहे शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन यामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा. तर आज आपण या ठिकाणी पहिला घटक जो आहे कार्यालयातील भौतिक घटकांचे व्यवस्थापन. आता कार्यालयातील भौतिक घटकांचे व्यवस्थापन. आता शालेय पदविका अभ्यासक्रम या शिक्षण क्रमाच्या एकूण 6 अध्ययन पुस्तिकापैकी शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन हे अनुक्रमाने पुस्तक तिसरे 5 घटकांचे या पुस्तकात अंतर्भाव केलेला आहे. शाळा प्रमुखांची व्यवस्थापकीय भूमिकेची कार्यवाही सांकेतिक स्वरूपात पाहायला मिळते. ती त्याच्या कार्यालयीन व्यवस्थापनातून कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापनाचे घटक कोणते, अग्रक्रमाचा घटक असणारा भौतिक घटक. आता शाळेच्या कार्यालयात हे भौतिक घटक म्हणजे नोंदवह्या, कागदपत्रे, दोहोंच्या प्रामुख्याने संबंध विद्यार्थ्यांच्या संदर्भात प्लस त्याची एकूण 12 प्रकारची यादी पहिल्या घटकाच्या प्रारंभी आली आहे. दुसऱ्या नोंदवह्या कागदपत्रासंदर्भात शिक्षक व अन्य शिक्षकांच्या बाबतचा त्यापैकी 15 प्रकार पुढे येतात. नव्या शाळा प्रमुखांनी नवे ज्ञान म्हणून व इतरांनी त्याची उजळणी व दृढीकरण म्हणून दखल घेणे आवश्यक आहे. कुशल व यशस्वी अध्यापकाचे हे भौतिक घटकाच्या वर अवलंबून असते. त्यानंतर आपल्याला म्हटलं तर पहिला घटक जो त्या ठिकाणी आहे त्यामध्ये आपल्याला कार्यालयातील भौतिक घटकांचं व्यवस्थापन. तर त्यामध्ये 2 भाग या ठिकाणी आपल्याला करता येतील. ते असं की पाठमुद्दे जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या संदर्भातील नोंदवह्या आणि कागदपत्रे कोणकोणती आहेत व त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला माहिती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तरी सुद्धा या ठिकाणी आपण थोडंसं विस्तृत त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. पहिला जे आहे विद्यार्थ्या संदर्भात कोणत्या नोंदी आहेत, कोणती कागदपत्र आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपले जे शिक्षक आणि अन्य सेवक वर्ग जो आहे आपला त्यांच्या संदर्भातील काही नोंदवह्या आहेत, कागदपत्र जे आहेत त्याची ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. हा पहिल्या घटकामध्ये आहे. तर पहिला जर आपण या ठिकाणी म्हटलं पहिला घटक जो आहे कार्यालयातील भौतिक घटकांचं व्यवस्थापन. त्यामध्ये पहिला मुद्दा जर आपण म्हटला की विद्यार्थ्यांच्या संदर्भातील नोंदवह्या. आता विद्यार्थी संदर्भामध्ये कोणकोणते नोंदवह्या असतात, कोणकोणती कागदपत्रे आपण जतन करून ठेवावी लागतात त्याची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आता त्यामध्ये जर आपण पहिलं म्हटलं तर पहिलं जे आपल्याकडे आहे ते म्हणजे सर्वसाधारण नोंदवही म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जनरल रजिस्टर. ठीक आहे. तर जनरल रजिस्टर आहे त्याला सुद्धा या ठिकाणी काही
शासकीय नियम जे आहेत ते शासकीय नियमांना आपल्याला करून या ठिकाणी ते जनरल रजिस्टरमध्ये नोंद दिली आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर प्रवेश देताना घ्यायची काही दक्षता जी आहे ही प्रवेश देताना आपल्याला त्या दक्षता म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकाकडून प्रवेश अर्ज भरून आपल्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्या दक्षता ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर प्रवेश अर्जासोबत पूर्वीच्या शाळेचा दाखला, जोडल्याचा दाखला व गुणपत्र या ठिकाणी आपण मागून घ्यायचा असतो. त्याप्रमाणे पालकांची बदली झाल्यास किंवा अन्य कारणास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शैक्षणिक वर्षात विद्यार्थी मध्येच प्रवेश घेत असेल तर अशा प्रकारे शाळेत सोडला दाखला जो असतो या ठिकाणी आपण घेत असतो. त्याला अजून आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारण नोंदीतील काही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती त्या ठिकाणी सांगितली आहेत. त्यानंतर सर्वसाधारण काही फक्त जनरल रजिस्टर जे आहे त्यामध्ये आपण त्यानंतर दुसरा विद्यार्थ्या संदर्भातील नोंद व्हायची आहे ते शाळा सोडल्याचा दाखला. तर त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला जो आहे त्याला आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी म्हणतो. तर शाळा सोडल्याचा दाखला जो आहे की विद्यार्थ्याच्या पालकाच्या मागणी अनुसरून विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. शाळा सोडल्याचा दाखला त्यामध्ये संपूर्ण अर्थ सामावलेला आहे. त्यामध्ये शाळा सोडल्याची कारणे विविध असतात. एक तर पुढील शिक्षणासाठी पालकांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावायचा असतो. एकाच इयत्तेत एकापेक्षा अधिक वर्ष राहील त्या ठिकाणी शाळा सोडल्या ती सतत गैरहजर राहिल्यानंतर त्यानंतर किंवा आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा ठिकाणी शाळा सोडावी लागते. त्याखेरी नोकरीकरिता अशी विद्यार्थी आपल्या शाळा सोडले जे आहे त्यामध्ये आपण म्हटलं की आवश्यकता आहे दाखल्याची आवश्यकता ठिकाणी असते. त्यामध्ये पालकांचा अर्ज हा महत्वाचा असतो. दाखला देण्याची कार्यवाही सुद्धा ठिकाणी महत्वाची आहे. ती दिल्यानंतर त्यामध्ये आपण पालकांची दाखला मागणी फाईल जी आहे नोंदणी त्यामध्ये आपण नोंद करून घ्यायची असते. त्यामुळे दाखला देण्याची कार्यवाही त्या ठिकाणी परत दुबार दाखला सुद्धा ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याची कार्यवाही या ठिकाणी आहे की आपण घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण तशा प्रकारचा आज पालकांचा अर्ज आणि ॲफिडेव्हिट घेतल्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा दाखला ठिकाणी देत असतो आणि दाखल्याची विश्वसनीयता त्या ठिकाणी असते. कोणत्याही प्रकारची खाडाखोड जी आहे त्या ठिकाणी असते. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल तिसरं जे विद्यार्थ्या संदर्भातील नोंदी ज्या आहेत त्या HSC परीक्षा त्यासाठी असणारे कागदपत्र. HSC परीक्षेचा निकाल ज्या दिवशी जाहीर होतो त्या दिवशी गुणपत्रके मुख्याध्यापक ताब्यात असतात. त्यावेळी सदरच्या गुणपत्रकावरील काही नोंदी ज्या असतात त्या ठिकाणी प्रामुख्यानं मुख्याध्यापकांनी कारण सर्व काही अधिकार किंवा सर्वची जबाबदार मुख्याध्यापकच असतात. त्यासाठी तो निकाल पाहण्यास विद्यार्थ्याचे नाव, बैठक व्यवस्था, सेंटर नंबर, त्यानंतर विद्यार्थी विषयानुसार गुण व एकूण गुण गुणपत्रकावर मुख्याध्यापक सही शिक्का असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गुणपत्रक HSC गुणपत्रक नोंद वहीमध्ये ते HSC गुणपत्रक नोंद वही आहे त्यामध्ये आपल्याला नोंदवायचं असतं. त्या गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर सदर विद्यार्थ्यांच्या नावासमोर या ठिकाणी सही आपण या ठिकाणी घेत असतो. त्या गुणपत्रक देण्यात त्यांचे पालक आले असते ते त्यांना या ठिकाणी आपण देत असतो. त्यानंतर काही गुणपत्रकासंदर्भात आपण सूचनाही विद्यार्थ्यांना ठिकाणी करत असतो की शाळेकडून दुबार गुणपत्रक मिळणार नाही किंवा विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाचे प्रति झेरॉक्स प्रत जे काढून ठेवायचे असते. काही कारणासाठी मूळ कागदपत्राचा वापर करायचा असतो. योग्य त्या ठिकाणी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्र सांभाळून ठेवायचे असतात. कारण पुन्हा विद्यार्थी म्हणून ऑक्टोबर किंवा मार्च परीक्षेत बसताना गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत जोडायची असते. आणि हे सर्व त्या सूचना ज्या असतात विद्यार्थ्यांना ठिकाणी द्यायचे असतात. त्यानंतर पुढील जे आहे की अन्य त्यानंतर सांगते की प्रमाणपत्र. आता HSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र जे असतात सुमारे 6 महिने दिली जातात. मार्च ऑक्टोबर परीक्षेच्या निकालाच्या दिवशी सामान्यतः ती शाळांना दिली जातात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर अन्य परीक्षांची किंवा स्पर्धांची प्रमाणपत्रे जी आहेत ती परीक्षा हे अन्य परीक्षा आपल्या शाळेमध्ये घेतली जातात. त्या शालाबाह्य परीक्षा कोणत्याही शालाबाह्य परीक्षा
तर या ठिकाणी आपल्याला सांगता येते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त ज्या संस्था किंवा विद्यापीठे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या परीक्षा ज्या आहेत या विविध विषयांच्या परीक्षा घेऊन त्यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देत असतात। आता त्यामध्ये शालाबाह्य म्हटलं का पहिले शासकीय चित्रकला परीक्षा असते, एक पहिले त्यामध्ये एलिमेंटरी परीक्षा, इंटरमिजिएट परीक्षा, परीक्षा शासन मान्य आहे। त्यानंतर आपल्याला सांगता येईल की स्काउट गाईड जे आहे हे स्काउट गाईडचं प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 8वी ते 9वी करिता परीक्षा आहे। त्याचबरोबर हिंदी महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षा सभापुरी, इंग्रजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, गणित इयत्ता 5वी ते 8वी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मुंबई, अशा प्रकारच्या ठिकाणी विविध विषयांची तयारी जी आहे ही तयारी चांगली होण्याच्या दृष्टीने माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवले जाते। मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्यास प्रोत्साहन द्यावं लागतं। विषय शिक्षकांना शाळेच्या वेळानंतर ज्यादा तास घेऊन या परीक्षांकरिता मार्गदर्शन सांगायचे आहे। त्याकरिता प्रथम या परीक्षाची केंद्रे शाळेत सुरू करण्याकरिता संबंधित विद्यापीठ किंवा मंडळ यांच्याकडे अर्ज करावा लागतो। केंद्राला मंजुरी मिळताच केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक या परीक्षेचे फॉर्म भरणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका पाठवणे इत्यादी काम या ठिकाणी करावे लागतात। शिक्षकांच्या मदतीने सगळे करावं लागतं। या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित संस्थाकडून प्रमाणपत्र जे आहे हे सुद्धा प्रमाणपत्र व्यवस्थित पद्धतीने तपासून जे आहे या ठिकाणी आपल्याला द्यायचे असतात। त्यानंतर क्रीडा स्पर्धांची प्रमाणपत्रे जी आहेत जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी भाग घेत असतात। उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा खात्याकडून जी प्रमाणपत्रे दिली असतात ती द्यायची असतात। त्यानंतर फी आणि फी माफी, तर माध्यमिक त्यानंतर आपल्याला सांगता येईल की फी व फी माफी शासकीय तरतूद जी आहे, शासकीय तरतूद की माध्यमिक शाळा संहिता नियम 51 अनुसार विद्यार्थी फी मध्ये सूट मिळाल्यास पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना फी माफी देता येते। मुलींना या नियमांच्या अधीन राहून मोफत शिक्षण देता येते। जे विद्यार्थी किंवा विद्यार्थी या नियमात बसत नाही त्यांच्याकडून फी आकारली जाते। पालक ज्यावेळी आपल्या पाल्याला घेऊन प्रवेशाकरिता शाळेत येतात तेव्हा त्यांच्याकडून प्रवेश अर्ज भरून घ्यावा। त्यात पालकांचे उत्पन्न भरलेले असावे यावर फी आणि फी माफी बाबतची कल्पना त्यांना येत असते। त्यानंतर शालेय फीज म्हटलं त्यामध्ये आपल्याला सांगता येईल शालेय फी म्हणजे शिक्षण फी, प्रवेश फी, सत्र फी ही या ठिकाणी असते, तर ते आपल्याला सांगता येईल। त्यानंतर पुढील मुद्दा जो आहे आपल्याला फी आणि शिक्षण फी असेल किंवा इतर संस्थांकडून जी फी माफी असेल ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती या ठिकाणी SC/NT किंवा इतर मागास ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी मिळत असतात, त्याची माहिती या ठिकाणी द्यावी लागते। त्यानंतर शिष्यवृत्ती, आता शिष्यवृत्ती कोणत्या प्रकारच्या आहेत जे त्याची कल्पना आपल्या ठिकाणी असावी गरजेचं आहे की जे अपंगासाठी शिष्यवृत्ती ठीक आहे, तर ज्यात शरीरात व्यंग आहे अशा व्यक्तीची गणना अपंग म्हणून केली जाते। त्यामध्ये हात नसेल, पाय नसेल, पायापुढे असेल वगैरे अशा ठिकाणी शिष्यवृत्ती जी असते ती शिष्यवृत्ती दिली जाते। त्यासाठी त्यांचे काही फॉर्म आहेत ते फॉर्म सुद्धा मोफत मिळतात। त्यासाठी त्याचे आवश्यक प्रमाणपत्र, वैद्यकीय दाखला वगैरे जो आहे त्या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे। त्यानंतर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 10वीच्या अखेर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध या ठिकाणी जे विद्यार्थी विषय प्रावीण्य गुण प्राप्त आहे त्यांचा शोध घ्या व अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टीने ही त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र याची सेवा करावी। या
उद्देशाने शिष्यवृत्ती या ठिकाणी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की दुसरं जे आहे की पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती दरवर्षी सामान्यतः फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात. इयत्ता 4थी मध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक पूर्व परीक्षा या ठिकाणी घेतली जाते. ठीक आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी माहिती. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की पुढे आपल्याला सांगता येईल की क्रीडा स्पर्धा, तर विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने 2 प्रकारे क्रीडा शिष्यवृत्ती क्रीडा खात्यातून दिले जातात. जे खेळाडू विद्यार्थी राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विविध खेळामध्ये भाग घेतात अशा खेळाडूंना वर्षाला कमीत कमी 300 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती या ठिकाणी दिली जाते. तर ते आपण त्याचे फॉर्म भरून या ठिकाणी ती शिष्यवृत्ती आपण देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करत असतो. त्यानंतर अंतर्गत परीक्षांची निकालपत्रे, तर निरंतर मूल्यमापन. आता आपल्याला माहिती आहे नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या रचनेत बदल करण्यात आलेला आहे. वर्षाचे 4 भाग पाडून अध्यापनाचे मूल्यमापन जे आहे हे वारंवार व्हावे याकरिता चाचण्या घ्याव्या लागतात. तशी तरतूद सेवा शर्ती नियमावली मध्ये करण्यात आलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार केवळ वार्षिक परीक्षेच्या निकालांचा विचार करून विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यात येत नाही. त्याऐवजी विद्यार्थ्यांचं सतत मूल्यमापन व्हावे या उद्देशाने त्याने वर्षभर होणाऱ्या 2 घटक चाचण्या, 2 सत्रांत परीक्षा यामध्ये मिळालेल्या गुणांचा एकत्रित विचार करून त्याला वरच्या वर्गात घालण्यासंबंधी निर्णय घेतला जातो. घटक चाचणीमध्ये शिक्षकांच्या अध्यापनाच्या परिणामकारकतेचे मोजमाप या ठिकाणी होत असतं. तर ते आपण सांगते. त्यानंतर शासकीय तरतूद जे आहे त्यामुळे सर्व माध्यमिक शाळांमध्ये अशा घटक चाचण्या घेण्यामध्ये एक वाक्यता युनिफॉर्मिटी असंही म्हणून सेवा शर्ती कायदा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला ठिकाणी सांगता येईल की पारितोषिक नोंद व रजिस्टर. आता विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याकरिता अभ्यासपूरक व अभ्यासोत्तर कार्यक्रम शाळेत घेण्यात येतो. त्यामधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. छंदाची जोपासना केली जाते व दिवसभर 8 तासिकामध्ये विरंगुळा म्हणून या अभ्यासक्रमांचा उपयोग होतो. विद्यार्थी अलग झटकून पुन्हा नव्या जोमाने अध्ययन प्रक्रियेत रममाण होतात. क्रीडा स्पर्धेबरोबरच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी स्पर्धा ज्या त्या ठिकाणी घेतल्या जातात. स्पर्धांचा समावेश ठिकाणी कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून शासन, जिल्हा परिषद, स्थानिक संस्था, सांस्कृतिक मंडळे यांच्या मार्फत पावसाळी, उन्हाळी, हिवाळी अशा तिन्ही ऋतूमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धा ठिकाणी घेतल्या जातात. जिल्हा स्तर, राज्य स्तर, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये भाग घ्यावा त्यासाठी या ठिकाणी परीक्षा असते. तर त्यामध्ये नोंद या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला पुढे सांगता येईल की वैद्यकीय तपासणी. तर आता शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य ही बाब महत्वाची आहे. आताच्या ठिकाणी तुम्हाला माहिती सर्वांना कोरोना महामारीमुळे या ठिकाणी जवळजवळ 8 महिने झाले या ठिकाणी शाळा बंद आहे. या ठिकाणी आरोग्याची तपासणी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे आरोग्य उत्तम राहावं यासाठी आरोग्य तपासणी करून घेणं त्या महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला पाहता येईल पुढं की विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक. तर प्रगतीपत्रक जे आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या नोंदी त्या ठिकाणी प्रगतीपत्रक जे आहे त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात की प्रगतीपत्रक दरमहा
पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या घरी वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक सही नोंद करून जाणं आवश्यक आहे. त्यामध्ये परत 5 तारखेनंतर पुन्हा पालकांची सही घेऊन प्रगतीपत्रक वर्ग शिक्षकाला या ठिकाणी द्यायचे असते. त्याबरोबर चाचण्या होता जोनांची नोंद करून पालकांच्या सहीने त्याच्या घरी विद्यार्थ्याच्या मार्फत पाठवून द्यायचे असते. प्रगतीपत्र कुठल्याही प्रकारचे खाडाखोड या ठिकाणी असता कामा नये. त्यानंतर त्या प्रगतीपत्रामध्ये हजेरी पत्रक, गुणपत्रक, वैद्यकीय तपासणी, फी विषयक नोंदी प्रगती पत्रकामध्ये वेळच्या वेळी त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला सांगते. त्यानंतर विद्यार्थी आपल्याला पुढे त्या म्हटलं आहे ठिकाणी आपण तर विद्यार्थी हजेरी पत्रक जे आहे महिना वाईज असणार, जे शाळा सुरू झाल्यापासून त्याचा शेवट असपर्यंत कोणकोणत्या सुट्टी आहे, सुट्टी वगळून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची हजेरी कॅटलॉग जे आहे हे कॅटलॉग आपण बनवत असतो. महिना अखेरीस या ठिकाणी हे कॅटलॉग मुख्याध्यापकांच्या सहीने किंवा मुख्याध्यापक परीक्षक यांच्याकडे या ठिकाणी तपासणीसाठी हे कॅटलॉग या ठिकाणी आपल्याला पाठवायचं असतं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की प्रथम सत्रांत आणि द्वितीय सत्रांत परीक्षेच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यासाठी त्यांची 2 घटक चाचण्यांमध्ये मिळालेले गुण, भाषा विषयाच्या तोंडी परीक्षांचे गुण, प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षांमध्ये मिळालेले गुण यांना एकत्रित विचार करण्यात येतो. पहिल्या व दुसऱ्या घटक चाचणीच्या उत्तरपत्रिका त्याचप्रमाणे प्रथम सत्रांत परीक्षेच्या उत्तरपत्रिका यांची निकालपत्रके तयार होताच संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी त्या उत्तरपत्रिकेचे निरीक्षण केले तर त्यांच्या कोणत्या चुका झालेल्या आहेत हे त्यांना कळते. द्वितीय परीक्षेच्या उत्तरपत्रिका सांभाळून ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. ही उत्तरपत्रिका वार्षिक परीक्षेच्या निकालानंतर 18 महिने सांभाळून ठेवावी लागतात. शाळा तपासणीच्या वेळी या तपासणी सांगितल्या त्यांना दाखवण्याची व्यवस्था मुख्याध्यापकांना या ठिकाणी करायची असते. तर त्या प्रकारसाठी आपण पहिला मुद्दा जो होता, पहिला घटक म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भातील नोंदी ज्या आहेत हे आपण पहिल्या घटकातील त्यातील पहिला आकडा जो आहे की विद्यार्थ्यांच्या संदर्भातील कोणत्या नोंदवह्या आहेत, कोणती कागदपत्रे त्यामध्ये पण जनरल रजिस्टर आहे, शाळा सोडल्या दाखला आहे, HSC परीक्षा संदर्भातील कागदपत्र कोणते आहेत, स्पर्धा परीक्षा स्पर्धेची प्रमाणपत्र कोणते आहे, फी माफी संदर्भात शिष्यवृत्ती किंवा अंतर्गत परीक्षांचे निकाल पत्रक, पारितोषिक नोंदी संदर्भात वैद्यकीय तपासणीचा अहवाल जे आहे त्याच्याबद्दलच्या नोंदी त्याचबरोबर विद्यार्थी प्रगतीपत्रक असेल, हजेरी पत्रक असेल आणि प्रथम आणि द्वितीय सत्र परीक्षांचा उत्तरपत्रिका हे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण पाहिली. त्यानंतर याच घटकामध्ये आपल्याला दुसरा तेवढाच महत्त्वाचा म्हणजे आपल्या सर्व शिक्षकांचा दृष्टीने महत्त्वाचा असणारा तो मुद्दा शिक्षक व अन्य सेवक यांच्या संदर्भातील नोंदवह्या व कागदपत्रे. आता शाळा म्हटली शिक्षक आणि विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांची कोणकोणती कागदपत्रे, कोणकोणती नोंदवह्या कोणती ते आपण या ठिकाणी अभ्यास केला. शिक्षक आणि अन्य सेवक आपला जो आहे तर त्यांच्या संदर्भात कोणते नोंदवह्या आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं तर आपण शिक्षक आणि अन्य सेवक जे आहे त्याच्यामध्ये म्हटलं का सेवा ज्येष्ठता यादी जे आहे सिनियरिटी लिस्ट म्हणतो ठिकाणी संस्था माध्यमिक शाळेतील सेवेमध्ये सेवा ज्येष्ठता यादी सिनियरिटीला अन्यसाधारण महत्त्व आहे तुम्हाला माहितीच आहे. एका संस्थेतील अनेक शाळांच्या शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचारी यांची त्यांच्या सेवेतील ज्येष्ठतेनुसार ठेवण्यात आलेली शिक्षक शिक्षकेतर सेवक यांची यादी म्हणजे सेवा ज्येष्ठता यादी सिनियरिटी लिस्ट जी आहे या ठिकाणी आहे ती तुम्हाला माहिती या ठिकाणी आपल्याला ठेवावी लागते. त्यानंतर त्यामध्ये सेवा ज्येष्ठता यादी सूचना ठिकाणी आहेत जे यादीचे प्रकार जे आहेत त्यामध्ये काही आवश्यक बाबी आहेत, काही मार्गदर्शक तत्व आहेत, शिक्षण खात्याशी संपर्क करण्यासाठी काही त्यांचे मार्गदर्शन या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरं जे आहे की गोपनीय अहवाल ते आपल्या ठिकाणी ठेवतात. शासकीय तरतूद त्यानुसार असते की शासकीय शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या बाबतीत त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची नोंद, त्यांचे मूल्यमापन
मूल्यांकन शासनाने ठरवून दिलेल्या फॉर्ममध्ये करणे म्हणजेच ते गोपनीय अहवाल लिहिणे होय. चांगल्या गोष्टीची शाबासकी वाईट गोष्टीबाबतची नोंद करण्याची पद्धत या गोपनीय अहवालामध्ये ठिकाणी ठेवलेली असते. ते ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर गोपनीय अहवाल त्यामध्ये सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढील मुद्दा जो आपल्याला सांगायला गेलो म्हणजे खाजगी शिकवणी. तर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची बंधने आपल्याला माहिती आहे की आता शिकवणी घेण्यावरती आपल्याला या ठिकाणी खाजगी शिकवणी घेण्यावरती आपल्याला बंदी ठेवण्याला आहे की कामाच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यावरील बरेच बंधने या ठिकाणी दिलेले आहेत की कामाच्या पुढील बाबी वगळता मुख्याध्यापकाला परिश्रमिक खाजगी शिकवणी किंवा कोणते अंशकालीन काम हाती घेता येणार नाही. त्यानंतर महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात अंशकालीन अधिव्याख्याता म्हणून काम करणे त्या संदर्भात किंवा शिक्षकाला दिवसाकाठी 2 तासापेक्षा जास्त अधिक वेळ खाजगी शिकवणी करता येणार नाही. हे त्या ठिकाणी बंधन या ठिकाणी शिक्षकाला दिलेले आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला ठिकाणी सांगता येईल की खाजगी शिकवण्याची नोंदवही या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं सेवा पुस्तके. तर आपण सेवा करत असतो. आपली सगळी बुक जी आहे शासकीय तरतुदीनुसार सेवा पुस्तक ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. त्यानुसार सेवा पुस्तिका आपण या ठिकाणी भरून ठेवत असतो. जे शासकीय तरतूद अशी आहे की शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या सेवेची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत असते. सेवेच्या नोंदी त्यामध्ये होत असतात. शिक्षकांच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी सेवा पुस्तक भरून ठेवायचे आहे. मुख्याध्यापकांच्या बाबतीत त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून मुख्याध्यापकांनी आपले सेवा पुस्तक भरून ठेवायचे आहे. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीतही मुख्याध्यापकांनी सेवा पुस्तक भरून ठेवायचे आहे. ठीक आहे. तर ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला म्हटलं तर कृती नोंदवही म्हणजे लॉगबुक जे आहे हे लॉगबुक सुद्धा माध्यमिक शाळेत प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक अनुशेष व रोस्टर सांभाळून केली असते आणि परीक्षा विधान कालावधी त्याचे काम समाधानकारक असेल तर त्या शिक्षकांची नेमणूक काय समजली जाते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे यांनी लॉगबुक या ठिकाणी भरायचं असते. मुख्याध्यापक हे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर संशयित अध्यक्षांनी किंवा मुख्याध्यापकांच्या कृती नोंदवही त्या ठिकाणी ठेवावं लागतं. त्यानंतर पुढील आपल्याला सांगतो कार्यकृती प्रमाणपत्र. तर एखादं कार्य या ठिकाणी आपल्या शिक्षकांना दिलेलं असेल, काही कार्यासाठी पाठवलेलं असेल तरी त्याचं कार्यकृती प्रमाणपत्र जे आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण त्यांना वेळेवरती देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या पुढं आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील बाब येते ते म्हणजे निवृत्ती वेतन कागदपत्रे. एखादा शिक्षक या ठिकाणी जर निवृत्ती रिटायर होत असेल, निवृत्ती घेत असेल तर ते निवृत्तीच्याबद्दल पेन्शनची केस कागदपत्र जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून ठेवावं लागतं. त्याबरोबर संस्था अंतर्गत काही बदल्या असतील तर त्या बदल्या ज्या असतात त्या बदल्याकडे ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं. त्याचे काही नोंद त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर शालेय समिती आणि विद्या समिती यांच्या सभांच्या नोंदी. हे शालेय समिती जी आहे, विद्या समिती आहे, सभांच्या नोंदी प्रत्येक महिन्याला आपण घेत असतो. तर त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यानंतर त्यांच्या नेमणुका, शिक्षकांच्या नेमणुका, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका पत्र जे आहे याचे पत्र या ठिकाणी आपण ठेवत असतो. आपली संस्था मोठी असेल, संस्थेचा विस्तार असेल, 100 पॉईंट मॉडेल रोस्टर या ठिकाणी ठेवण्याची पद्धत या ठिकाणी आहे. त्यानंतर व्यक्तिगत फाईल जी आहे, प्रत्येक शिक्षकांची व्यक्तिगत फाईल जी आहे ही फाईल सुद्धा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करायची आहे. त्यामध्ये सर्व प्रकारची कागदपत्र त्या ठिकाणी त्या शिक्षकांची त्या ठिकाणी आपण जोडून देणार आहोत. तर
त्याचबरोबर पुढे हालचाल नोंद वही म्हणजे हालचाल आपले शिक्षक किंवा आपल्या ठिकाणी कोणत्या कामासाठी बाहेर जात असेल या ठिकाणी तर त्याची हालचाल नोंद वही त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर भविष्य निर्वाह निधी नोंद वही ही आपल्या शिक्षकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी नोंद वही या ठिकाणी दिलेली आहे ती ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हजेरी पत्रक मास्टर जे आहे शिक्षकांचा मास्टर ही प्रार्थना होण्याच्या अगोदर 10 मिनिट या ठिकाणी आपण सर्वजण आपली सही करून मास्टरवर सही या ठिकाणी आपण करत असतो. आपण त्याची गैरहजेरी असेल या ठिकाणी लाल पेनने तशा प्रकारचं त्या ठिकाणी आपली गैरहजेरी या ठिकाणी आपण नोंदवलेली असते. एखाद्या दिवशी आपण येणार नसाल तर त्या ठिकाणी त्याचा कार्यभार कोण पाहणार आहे त्या ठिकाणी आपण सर्व काय आपण त्यात पाहिलेलं असतं. म्हणजे हे सर्व आपण या ठिकाणी पहिल्या घटकामध्ये एक विद्यार्थी संबंधित असणारे नोंद वह्या किंवा नोंदी कोणत्या आहेत कोणती कागदपत्र आहेत या ठिकाणी आपण पाहिले. आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांच्या संदर्भात कोणती कागदपत्र वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. त्यानंतर आता हे सर्व तुम्ही याचा अभ्यास तुम्ही केलेलाच आहे. तुम्ही सर्व शिक्षकच आहात. तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारचा अभ्यास केला आहे. आपल्या शालेय व्यवस्थापन पत्रिका या अभ्यासक्रमामध्ये नेमकं कोणकोणते घटक या ठिकाणी दिलेले आहे त्याचा अभ्यासासाठी आपण अभ्यास करत आहोत. तर त्यानंतर दुसरा घटक जो आहे हा दुसरा घटक जे आहे की शालेय पत्रव्यवहार. आता शालेय पत्रव्यवहार आता शाळेमध्ये जे काही पत्रव्यवहार असतात ते सर्व काही पत्रव्यवहार शाळा प्रमुख म्हटलं का मुख्याध्यापकांना ते सर्व काही प्रमुख या ठिकाणी करावे लागतात. तर दुसरा घटक जो आहे त्यामध्ये कोणते मुद्दे आहेत कोणते पॉईंट शालेय पत्रव्यवहारामध्ये कोणते भाग आहेत त्या ठिकाणी त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिल्या ठिकाणी म्हटलं की दुसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये अंतर्गत घटक. आता अंतर्गत घटक संदेश वहन. आता अंतर्गत घटक जे आहे पत्रव्यवहार कसा ठिकाणी चाललेला असतो तर मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयातून विविध कार्यालयाशी संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे पत्रव्यवहार या ठिकाणी आहे. संदेश पोहोचवण्यास जे मिळण्याचे काम पत्रव्यवहार होते. मुख्याध्यापकांना कसे प्रशासकीय काम त्यांच्या कार्यालयात बसूनच आपल्याला करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये अंतर्गत घटकांशी व बाह्य घटकांशी संवाद साधण्याचे काम मुख्याध्यापकांना विविध साधनांचा उपयोग करून घ्यावे लागते. त्यामध्ये जर आपण म्हटलं पहिलं अंतर्गत घटक किंवा संदेश वहन तर माध्यमिक शाळेतील शिक्षक लेखनिक सेवक विद्यार्थी या घटकांचा अंतर्गत घटक म्हणतात. अंतर्गत घटकांना संदेश देण्याचा विविध पद्धती आहेत. शाळेशी संबंधित असे जे घटक असतात त्यांना शाळेच्या कार्यालयातून संदेश देण्याचे काम सतत चालू असते. संदेश ऐकणारे घटक शाळेत असतात. शाळेच्या कामात व्यत्यय न येता हे संदेश देण्याचे काम सुरू असते. आता संदेश वहनाची साधने कोणती आहेत तर माहिती या ठिकाणी शाळेची घंटा नोटीस वही शिपाई वर्गामार्फत चाललेली लेखी तोंडी निरोप ही संदेश वहनाची साधने या ठिकाणी आहे. शाळेतील घटकांना शाळेचे कामकाज सुरू असताना संदेश द्यायचे असल्यामुळे पत्रव्यवहार फारसा होत नाही. परंतु ज्यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ताकीद द्यावी लागते त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना पत्र देऊन तशी ताकीद ठिकाणी दिली जाते ते आपल्याला ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर अंतर्गत घटक अजून आपण म्हटल्या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी. तर शिक्षक जे आहेत विद्यार्थी सूचनावहीद्वारे सर्व शिक्षकांना कार्यक्रमाबद्दल व नियोजित कार्याबद्दल सूचना व आदेश देता येतात. त्याचप्रमाणे नियोजनात झालेला बदल त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला सांगता येतो. शिक्षकांनी मुख्याध्यापकाकडे सादर केलेल्या अर्जाद्वारे पत्राद्वारे त्यांची मनोगत कळण्यास मदत होत असते. एकमेकांमध्ये संवाद साधण्याचे पत्रव्यवहार हे एक प्रभावी माध्यम आपल्याला सांगता येईल. त्याबरोबर आपल्या शिक्षकेतील
सेवक वर्ग आहे. संसदीय शैक्षणिक संस्थेमध्ये या ठिकाणी त्यांच्या काही अडचणी असतात त्या ठिकाणी आपल्याला समजत असतात. विद्यार्थ्यांना सुद्धा विद्यार्थीच्या बाबतीत त्यांना घडण्याचे काम शिक्षक वर्ग जसा करीत असतो तसे शाळेची घंटा व सूचना वही या बाबी त्या कामास मदत करीत असतात. उदाहरणार्थ शाळा भरली, शाळा सुटली, छोटी सुट्टी, मोठी सुट्टी, प्रत्येक तासिकेची सुरुवात व शेवट इत्यादी सूचना घंटेद्वारे सर्व यातून होत असते. ते आपल्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे सांगता की अंतर्गत संदेशवहन व व्यवस्थापन जे आहे की माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा यांचा विस्तार विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात वाढत जातो. वाढलेल्या विस्ताराला वळण लावण्यासाठी नियोजन जे आहे हे नियोजन महत्त्वाचं असतं. अशा नियोजनामुळेच अंतर्गत घटकांचे संदेशवहन व व्यवस्थापनाचे कार्य करणे मुख्याध्यापकासाठी होत असतं. त्यासाठी वेळापत्रक जे आहे हे वेळापत्रक यथावैज वर्गवार या ठिकाणी दिलेलं असतं. ते वेळापत्रक या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्या संदेशवहन, आता संदेशवहन म्हटलं, संदेशवहनाची साधने या ठिकाणी साधनं कोणती आहे? विद्यार्थी सूचना वही आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, कर्मचारी सूचना वही, त्यानंतर फलक लेखन, काचपेटी, शिक्षक सूचना वही, वॉकी टॉकी, सूचना फलक, भित्तीपत्रके वगैरे. त्यानंतर बाकीचं आपल्या ठिकाणी सांगता येईल की बाह्य घटक. जर अंतर्गत घटक पाहिला, बाह्य घटक जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये विगतवारी आहे की नाही, म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी वगैरे, ठीक नाही. तर त्यानंतर हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पालक किंवा विक्रेते आणि अन्य नागरिक समाज संस्था बाह्य घटक या ठिकाणी ते आहे. बाह्य घटकांची संवेदनाची साधनं जी आहेत ही साधनं म्हटलं का पत्रव्यवहार आहे, दूरध्वनी आहे, प्रत्यक्ष संपर्क या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि पत्रव्यवहारासाठी केंद्रस्थानी मुख्याध्यापक हे त्या ठिकाणी असतात. पत्रव्यवहाराचे प्रत्येक काही ठिकाणी दिलेले आहे. लेखनाशैली, पत्राचा प्रकार वेगवेगळा दिलेला असतो. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, ठीक नाही, तर त्यांची माहिती या ठिकाणी त्याची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे प्रमुख कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे असून त्याचे 7 विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्याकडे पत्रव्यवहार आपल्याला करावा लागतो. तर इयत्ता 10वीची प्रथम मान्यता, 12वीची मान्यता, त्याचबरोबर परीक्षेचे कोरी आवेदनपत्र, परत आवेदन 12वी HSC कोरी आवेदनपत्र, आवेदन करून पाठविणे वगैरे त्या संदर्भातली सर्व माहिती याच्यामध्ये आपल्याला अभ्यासावी लागते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की शिक्षण संचालक. आता शिक्षण खात्याचे सर्वोत्तम अधिकारी यांचे कार्यालय शिक्षण कार्यालयामध्ये शिक्षण संचालक यांच्या कार्याशी मुख्याध्यापक तसा संबंध येत नाही, परंतु काही महत्त्वाच्या बाबतीत कामाकरिता पत्रव्यवहाराकरिता शिक्षण संचालक यांचे कार्यालय पत्ता माहिती असणे जरुरी आहे. ते आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक म्हणजे शिक्षण संचालकाचा कारभार सुलभ व सुनियंत्रित होण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचे गटपालन विभाग पाडलेले आहेत. त्या ठिकाणी उपशिक्षण उपसंचालक व एक सहाय्यक शिक्षण उपसंचालक यांची नेमणूक या ठिकाणी केलेली असतात. त्याचे 7 भाग या ठिकाणी केलेले आहेत. त्याची थोडीशी माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं या ठिकाणी सांगता येईल की समाज कल्याण अधिकारी. कळले सर? समाज कल्याण अधिकारी. तर मुख्याध्यापकांना समाज कल्याण अधिकाऱ्यांच्याशी या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी असतील त्यांना फी सवलती मंजूर करणे, त्यांची जी फॉर्म आहे ती सवलतीची फॉर्म त्यांना अधिकाऱ्यांकडे पोच करून
तर आपण पाहत होतो समाज कल्याण अधिकारी यांचे संपर्क, म्हणजे समाज कल्याण अधिकारी हे त्रिसत्र समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षण खात्याचे अगदी संबंध या ठिकाणी जवळचा संबंध आहे. त्यांचे विद्यार्थ्यांचे जे मागासवर्गीय विद्यार्थी फी सवलत आहे की शिष्यवृत्ती जी आहे त्या संदर्भात समाज कल्याण अधिकारी संपर्क हा ठेवावा लागतो. त्यानंतर आपण अजून एक पुढं म्हटलं की सेवा योजना अधिकारी. तर या सेवा योजना अधिकारी म्हणजे दर 3 महिन्यांनी सेवा योजना अधिकारी यांना नोकर भरती व रिक्त जागा संबंधीचा अहवाल जो असतो या ठिकाणी आपल्याला पाठवायचा असतो, तयार करून तो किंवा आकडेवारीची भरून पाठवायची असते. ते तसे काम या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांना करावं लागतं. त्याचबरोबर आयकर व्यवसाय कर अधिकारी 1 एप्रिल 1975 पासून महाराष्ट्र शासनाने व्यवसाय कराच्या आकारणीस सुरुवात केली. पगारदार व्यक्तीच्या बाबतीत व्यवसाय कर पगार देणाऱ्या अधिकाऱ्याला सेवकांचा पगार देताना पगारातून कापून घ्यावा लागतो. पगारातून व्यवसाय कर कापून त्याचा 7 दिवसात करण्याची जबाबदारी कायद्याने पगार देणाऱ्या अधिकाऱ्यावर टाकलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवसाय कराच्या संदर्भात कामासाठी जिल्हा व्यवसाय कर अधिकारी कार्यालय जे असतं त्यांच्याशी या ठिकाणी मुख्याध्यापकांना संपर्क साधून मुख्याध्यापक आणि शाळेतील सर्व सेवकांचे दरमहा वेतनाची बिल वेतन पथकाकडे पाठवावी लागते. त्यास प्रत्येक सेवकाच्या वेतनातून किती व्यवसाय कर कापायचा हे दर्शविलेले असते. वेतन पथकाकडून हा कर परत स्टेट बँकेत बाहेर भरला जातो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की आयकर अधिकारी आयकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या शिक्षकांचे या सेवकांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांच्या बाबतीत दरमहा द्यावयाचे वेतनातून आयकर कापून घेण्याची जबाबदारी पगार देणाऱ्या अधिकारी म्हणजे माध्यमिक शाळांच्या संदर्भात मुख्याध्यापकांची असते. की त्या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाला ते पार करावे लागते. त्याचबरोबर आपल्याला पुढे म्हटलं आहे की सहकारी पतसंस्था म्हणजे ज्या माध्यमिक शाळेतील सेवक एखाद्या पगारदार सेवकाच्या सहकारी पतसंस्थेचे सभासद असतील तर त्या अशा सेवकांना दरमहा त्यांच्या वेतनातून त्यांच्याकडून सोसायटीला देणे असलेली रक्कम कापून घेऊन ती सोसायटीकडे पाठवण्यासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी असते. अशा वेळी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्याध्यापकांना सैनिक पत्र करावा लागतो. त्याचबरोबर आपण सांगता या ठिकाणी विक्रेते. तर दरवर्षी शाळेसाठी शास्त्र साहित्य, चित्रकला साहित्य, खेळाचे साहित्य, कार्यालयात दप्तरे, लेखन साहित्य, वाचनालयासाठी पुस्तके इत्यादी खरेदी करायची असतात. हे साहित्य खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याकडून दरपत्रके आपल्याला मागावे लागतात. आवश्यक ते साहित्य योग्य मुदतीत व योग्य दर्जाचे पुरवण्याबाबत सूचना त्यांना द्यावी लागते आणि बिलामध्ये सर्व आवश्यक नोंदी सविस्तर या ठिकाणी करणे. त्यासाठी कारणासाठी मुख्याध्यापक विक्रेत्यांशी संपर्क पत्र व्यवहार करावा लागतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना विविध कारणांनी विद्यार्थी पालकांशी पत्रव्यवहार करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळा जे प्रयत्न करत आहे त्यास पालकांचं सहकार्य या ठिकाणी लाभले तर प्रयत्न अधिक फलदायी ठरतात. पालकांचे सहकार्य हे शाळेच्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रयत्नामध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणी सांगता येईल. पालकांचं सहकार्य तेवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पालकांशी विविध पदावर असणारे पालक जे आहेत त्यांना ठिकाणी संपर्क करण्यासाठी पत्र व्यवहार या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. तर या दुसऱ्या घटकामध्ये आपण या ठिकाणी काय अभ्यासलेला आहे की त्या ठिकाणी अंतर्गत घटक आणि बाह्य घटक कोणते आहेत. तर अंतर्गत घटक म्हटलं काय शिक्षक शिक्षिकेचा वर्ग आणि विद्यार्थी. त्यानंतर बाह्य घटक जे आहेत इतर. त्यानंतर मुख्याध्यापकाच्या बाह्य घटकाशी संबंधित ते. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जी आहेत कोणकोणती आहेत त्याचीच माहिती असणे गरजेचं आहे. शिक्षण संचालक कार्यालय कुठे आहे वगैरे त्यांच्याशी या ठिकाणी पत्रव्यवहार आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी आपले जे विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्या शिष्यवृत्ती मदत करून घेण्यासाठी या ठिकाणी त्या कार्यालयाशी आपल्याला संपर्क करावा लागतो. सेवा योजना कार्यालय या ठिकाणी आहे त्यांना योग्य प्रकारची माहिती या ठिकाणी द्यावी लागते.
व्यवसाय कर जो आहे शिक्षकांचा जो व्यावसायिक कर आहे तो त्या ठिकाणी जमा करण्यासाठी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करावा लागतो. आयकर अधिकारी आपला आयकर जो आहे त्या ठिकाणी भरण्यासाठी शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी मुख्याध्यापकांना आयकर अधिकारी असतील त्या ठिकाणी संपर्क साधावा लागतो. त्याचबरोबर सहकारी पतसंस्था आपल्या शिक्षकांनी आपल्या साठी काही कर्ज घेतलेलं असेल त्या सहकारी संस्थांशी त्यांच्या ठिकाणी पतसंस्थेचे काही संबंध असते त्या ठिकाणी तर त्यांचाही पत्रव्यवहार त्यांच्याशी पत्रव्यवहार या ठिकाणी मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी करावा लागतो. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर